नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे हेडलेस बॉडी मर्डर केस. या कथेचा पुढील तिसरा भाग. हिरालालचा जो फोटो वागळेंना मिळाला होता त्या फोटोच्या वागळेंनी जवळजवळ 25 प्रती काढल्या आणि त्यांनी हे फोटो आपल्या स्क्वॉडमध्ये वाटून हिरालालला हुडकून काढण्यासंबंधी सूचना स्क्वॉडला दिल्या. हिरालाल हिंदी चित्रपटात एक्स्ट्रा म्हणून काम करतो ही माहिती वागळेंना समजली होती. म्हणजेच हिरालाल मुंबईतील कोणत्या ना कोणत्या तरी फिल्म स्टुडिओमध्ये जात येत असणार ही गोष्ट उघड होती. वागळे विचार करू लागले. त्यांच्या डोळ्यासमोर सुप्रसिद्ध वकील श्री दिवाकर गाडगीळ यांचा चेहरा उभा राहिला. आदल्या रात्री हिरालालच्या घरात त्यांना जेव्हा फिल्म एक्स्ट्रा ॲक्टर असोसिएशनचे कार्ड मिळाले होते तेव्हाच त्यांना त्यांच्या तपास कामाची दिशा दिसली होती. त्यावेळीही त्यांच्या नजरेसमोर ॲडव्होकेट दिवाकर गाडगीळ यांचा चेहरा उभा राहिला होता. हिरालालला शोधण्यासाठी आपल्याला गाडगिळांची फार मोठी मदत होईल अशी वागळेंना पूर्ण खात्री वाटत होती. हिरालाल ज्या एक्स्ट्रा ॲक्टर असोसिएशनचा सभासद होता त्याच असोसिएशनचे गाडगीळ हे अध्यक्ष होते आणि वागळेंचे चांगले स्नेही होते. वागळेंनी गाडगिळांच्या घरी जेव्हा फोन केला तेव्हा ते दादर कोर्टात गेल्याचे त्यांना समजले. वागळेंनी ताबडतोब आपला सबंध स्क्वॉड दादर कोर्टापाशी बोलवला आणि तेही दादर कोर्टात येऊन हजर झाले. गाडगीळ कोर्टामध्ये होतेच. त्यांची एक महत्त्वाची केस त्या दिवशी कोर्टात सुरू होणार होती. वागळेंनी गाडगिळांची भेट घेऊन त्यांना हा सारा प्रकार सांगितला आणि मदत करण्याची विनंती केली. मुंबईतील सर्व फिल्म स्टुडिओतून गाडगिळांच्या ओळखी होत्या. त्यांच्या मदतीमुळे वागळेंचं तपास काम बरंचसं सोपं होणार होतं. वागळेंचं बोलणं ऐकून गाडगिळांनी ताबडतोब न्यायमूर्तींच्या चेंबरमध्ये जाऊन आपली आजची तारीख पुढे ढकलण्याची विनंती न्यायमूर्तींना केली आणि कारण पण तसं सांगितलं. एका भयंकर खून प्रकरणाच्या संदर्भात गाडगिळांची पोलिसांना मदत हवी आहे हे समजतात न्यायमूर्तींनी गाडगिळांची तारीख पुढे ढकलली आणि त्यांना जाण्याची परवानगी दिली. वागळे गाडगिळांना बरोबर घेऊन निघाले. त्यांच्या स्क्वॉडच्या सर्व गाड्या आता मुंबईतील निरनिराळ्या फिल्म स्टुडिओच्या रोखाने धावू लागल्या. गाडगीळ वागळेंना प्रथम प्रत्येक फिल्म स्टुडिओमध्ये घेऊन गेले आणि तिथल्या व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांनी हिरालालची चौकशी करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर कोणत्या स्टुडिओत कोणतं शूटिंग चालू आहे आणि आउटडोअर शूटिंग कुठलं चालू आहे याची त्यांनी चौकशी केली. या चौकशीत फारसं काही निष्पन्न झालं नाही. पोलीस पार्टी जेव्हा जेव्हा स्टुडिओत शिरली तेव्हा तेव्हा तिथं हिरालाल नव्हता. वागळेंनी आपल्या स्क्वॉडमधील काही शिपाई या स्टुडिओत बसून ठेवले. मुंबईतील निरनिराळ्या स्टुडिओत चौकशी करता करता गाडगीळ वागळेंना एक गोष्ट समजली की दादरच्या श्री साऊंड स्टुडिओमध्ये आज शूटिंग होणार आहे आणि तिथे हिरालाल येण्याची शक्यता आहे. ही माहिती समजताच गाडगीळ वागळे श्री साऊंड स्टुडिओमध्ये येऊन पोहोचले. इथे गाडगिळांनी चौकशी करता स्टुडिओत दुपारी 2 वाजता शूटिंग होणार असल्याची माहिती गाडगिळांना समजली. इतकंच नव्हे तर या शूटिंगमध्ये हिरालाल भाग घेणार असल्याची त्यांना माहिती मिळाली. ही बातमी समजताच वागळेंच्या आशा एकदम उंचावल्या. आज आपण नक्की आरोपी पकडू असं त्यांना वाटू लागलं. वागळेंनी आपल्या घड्याळात बघितलं तेव्हा 1 वाजला होता. हिरालाल स्टुडिओत येण्यासाठी अजून 1 तास अवकाश होता. वागळेंनी ताबडतोब श्री लोबोंना फोन करून माहिती कळवली, पण त्याच वेळी लोबोंसमोर दुसरं एक महत्त्वाचं काम असल्यामुळे त्यांनी वागळेंना आपल्या मदतीसाठी ताबडतोब ऑफिसमध्ये निघून येण्यास सांगितलं. मात्र श्री स्टुडिओतील वॉच कायम ठेवण्याची सूचना त्यांनी वागळेंना दिली. वागळेंनी गाडगिळांना लोबोंचा निरोप सांगून त्यांच्याबरोबर आपले शिपाई ठेवले आणि ते लोबोंना भेटण्यासाठी स्टुडिओच्या बाहेर आले. इथे गाडगिळ आणि वागळेंचे शिपाई कधी एकदा 2 वाजता त्याची वाट पाहत होते. हिरालालला झडप घेण्यासाठी ही सारी मंडळी आतुरली होती. अखेर दुपारी 1:15च्या सुमारास एक घटना घडली. गाडगीळ आणि इतर शिपाई स्टुडिओच्या टाइम ऑफिसजवळ उभे होते. हिरालालचा फोटो या साऱ्या मंडळीने जणू आपल्या डोळ्यात साठवून ठेवला होता. या सर्वांच्या नजरा स्टुडिओच्या प्रवेशद्वारावर खिळलेल्या होत्या. स्टुडिओत येणारी प्रत्येक व्यक्ती ही मंडळी नीट निरखून पाहत होती. दुपारी 1:15 वाजता एक रुबाबदार व्यक्तिमत्वाचा तरुण सिगरेटचे झुरके घेत स्टुडिओच्या प्रवेशद्वारातून आत शिरला. या तरुणाच्या अंगात रंगीबेरंगी कपडे होते. एखाद्या फिल्म हिरोला शोभून दिसतील असे त्याने केस वाढवले होते.
त्याच्या डोळ्यावर काळा गॉगलही होता. या तरुणाला पाहताच गाडगीळ आणि इतर शिपाई एकदम सावध झाले. स्टुडिओत शिरलेला तरुण हिरालालच आहे याची त्यांना खात्री पटली. तो तरुण जेव्हा टाइम ऑफिस समोरून पुढे गेला तेव्हा गाडगीळ सहजच म्हणाले, "हॅलो हिरालाल." या हाकेसरशी त्यानं चटकन मागे पाहिलं आणि आपल्या डोळ्यावरचा गॉगलही त्याने काढला. या तरुणाने मागे पाहताच तोच हिरालाल आहे याची खात्री गाडगिळांना झाली आणि या साऱ्याच मंडळींनी एका क्षणात हिरालालवर झेप घेतली. या प्रकारानं हिरालाल गर्भगळीत झाला, पण तो प्रतिकार मात्र कोणताच करीत नव्हता. वागळेंनी लावलेल्या सापळ्यात त्यांना हवं असलेलं सावज आपोआप येऊन धडकलं होतं. 12 तारखेला हा प्रकार घडल्यानंतर केवळ 5 दिवसाच्या आत, तेही कसलाही धागादोरा नसताना, खुनी आरोपी हिरालाल यास अटक करण्यात वागळेंनी यश मिळवलं होतं. हिरालालला तात्काळ डोंगरी पोलीस स्टेशनात आणण्यात आले आणि एका क्षणात लोबो यांना हिरालालच्या अटकेची बातमी कळवण्यात आली. ही बातमी समजताच लोबो आणि वागळे ताबडतोब पोलीस स्टेशनात येऊन हजर झाले आणि हिरालालला लगेच इन्क्वायरी रूममध्ये घेण्यात आले. हिरालालच्या भोवती लोबो, केसकर, जाल आणि वागळे या अधिकाऱ्यांचा वेढा पडला होता. श्री साऊंड स्टुडिओत हिरालालचे शूटिंग सुरू होणार होते, परंतु डोंगरी पोलीस स्टेशनात वागळेंनी आता आपले शूटिंग सुरू केले. हे शूटिंग जसे जसे रंगत होते तसे तसे भयानक घटनेचे चित्र पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर आकार घेऊ लागले. हिरालालने आपल्या पापाची कबुली दिली होती आणि आता तो आपली ही खून गाथा पोलिसांना सांगू लागला होता. त्याच्या या कबुली जबाबाचा सारांश थोडक्यात असा होता. हिरालाल आणि रझिया समोरच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहत होते. हिरालाल एक्स्ट्रा म्हणून हिंदी चित्रपटातून किरकोळ कामं करत होता, पण तो त्याच्या बिल्डिंगमध्ये हिरो म्हणूनच ओळखला जात असे. हिरालालचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. हिरालाल गोरापान होता, शिवाय अंगानं तो चांगला झडझाकट होता. रझिया त्याची प्रेयसी होती. रझिया साक्षात सौंदर्यवती होती. आपण मराठी नाटकवाले एखाद्या नटीची मादक सौंदर्याचा आटम बॉम्ब अशी जाहिरात करतो तसं वर्णन रझियाला लागू पडत होतं. रझिया जरी मुसलमान होती तरी ती या उत्तर भारतीय हिरालाल उपाध्येवर लुब्ध झाली होती. अगदी आरंभी केवळ नजरानजर, मग नेत्रसंकेत, मग मैत्री, भेटीगाठी, प्रेम, प्रणय आणि नंतर शरीर संबंध. प्रेमाच्या या सर्व पायऱ्या हे दोघं क्रमाक्रमाने चढले होते. यात नवीन काहीच नव्हतं. सर्वसाधारण प्रेमिकांचा प्रेम करण्याचा जो ठराविक साचा असतो त्याच साच्यातून हिरालाल रझियाचं प्रेम बाहेर आलं होतं. पण हिरालाल रझियासाठी खरोखरच पागल झालेला होता. तिचा धुंद सहवास आणि सतत उत्तेजित करणारा तिचा मादक देह त्याला नेहमीच हवासा वाटू लागला होता. रझियाही त्याची इच्छा वरचेवर पूर्ण करत होती. हिरालाल जसा तिच्यावर प्रेम करत होता तसेच तो तिचे लाडही करत होता. रझियाचा प्रत्येक शब्द तो जणू झेलत होता. आठवड्याच्या आठवड्याला तो निरनिराळ्या वस्तू तिला भेटी दाखल देत होता. 2-3 वेळेला तिला आपल्या शूटिंगलाही त्यानं बरोबर नेलं होतं. या दोघांचं प्रेम जसं फुलत होतं तसं ते त्या दोघांच्याही बिल्डिंगमधून पसरत होतं. हिरालाल आणि रझियाचं प्रेम जरी जगजाहीर झालं होतं तरी त्या दोघांना त्याची परवानगी नव्हती आणि एक दिवस अचानक स्फोट झाला. हिरालालला राहून वाटू लागले की रझिया दुसऱ्या कोणाबरोबर तरी फिरते आणि त्याच्याबरोबर तिचे संबंध पण आहेत. या एकाच विचारानं हिरालाल झपाटून गेला. कुठल्या तरी संशयाचं पिशाच्च आपल्या मानेवर ठाण देऊन बसलंय, त्याला काही सुचेनासं झालं. शूटिंगमध्ये त्याचं लक्ष लागायनासं झालं. शेवटी न राहून त्यानं रझियाला जाब विचारला. ती शांतपणे त्याला म्हणाली, "माझ्यावर भलतासरता आरोप करू नकोस. मी कोणाबरोबर फिरले नव्हते आणि फिरणारही नाही." हिरालाल शांत झाला. त्याच्या मानेवरचं संशयाचं भूत पसार झालं. पण हेच भूत पुन्हा काही दिवसांनी हिरालालच्या मानेवर येऊन बसलं. एकदा तो टॅक्सीतून कुठेतरी जात असताना नाक्यावर रझिया कोणाबरोबर तरी बोलत असताना त्याला दिसली. हिरालाल पुन्हा पिसाटला आणि भ्रमिष्ठासारखा वागू लागला. जिच्यावर आपलं जीवापाड प्रेम आहे, जिला आपण फुलासारखं जपतो, ती रझिया दुसऱ्या एका तरुणाबरोबर बोलत आहे हे पाहून हिरालाल वेडापिसा झाला. त्या तरुणाचा आणि रझियाचा प्रणय तो केवळ कल्पनेने पाहू लागला. हिरालाल आता सकाळ संध्याकाळ दारूच्या ग्लासात आपला मनस्ताप बुडवू लागला. रझिया आणि तिचा तो नाक्यावर भेटलेला मित्र याखेरीज त्याच्या डोक्यात कोणताच विचार येत नव्हता. त्याच्या या अस्वस्थतेचं प्रमाण विलक्षण वाढलं
आणि या चमत्कारिक अवस्थेत त्यांनी आपल्या मनाशी एक भयानक निर्णय घेतला, तो म्हणजे रजियाला खलास करणे, तिचा खून करणे. रजियाचा जर खून करायचाच होता तर हिरालाल दुसऱ्या एखाद्या सोपा मार्गाने तिला मारू शकला असता. परंतु रजियाच्या खुनाची त्यांनी जी योजना आखली होती ती केवळ थरारक आणि भयास्पद होती. दिनांक 9 फेब्रुवारी 1958 रोजी हिरालाल सकाळी रजियाला भेटायला आणि 2-3 दिवस आपण मजा करू असं रजियाला सांगून त्याने तिला संध्याकाळी नाक्यावर भेटण्यास सांगितले. रजिया त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता नाक्यावर येऊन हिरालालला भेटली. ती जरी संध्याकाळी त्याला भेटली होती तरी तिने घर दुपारीच सोडले होते आणि त्यावेळी घरात शत्रुल्ला बसला होता. आपण ठाण्याला जात आहोत असं सांगून रजिया घरातून बाहेर पडली. त्यावेळी तिच्या अंगात पिवळ्या रंगाची सिल्क साडी होती. हिरालाल नाक्यावर उभा होता. त्याच्या हातात एक लहानशी ट्रंक होती. रजिया नाक्यावर येताच तो तिला बरोबर घेऊन थेट आदर्श गेस्ट हाऊसमध्ये आला आणि इथं त्याने एक केबिन भाड्याने घेतली. गेस्ट हाऊसचे मॅनेजर श्री शहा यांनी हिरालालला 5 नंबरचे केबिन भाड्याने दिले. या गेस्ट हाऊसमध्ये त्याने आपलं नाव बाबूलाल तिवारी असे दिले आणि दादरचा खोटा पत्ता त्याने शहांना सांगितला. शहांनी त्याचवेळी त्याला केबिन नंबर 5चं कुलूप आणि किल्ली दिली. 9, 10 आणि 11 या 3 दिवशी हिरालाल आणि रजियानं नुसती चैन केली. हिरालालनं 10 तारखेला रजियासाठी नव्या साड्या आणि ब्लाऊज वगैरे खरेदी केले. नव्या चपलेचे जोडही त्याने तिच्यासाठी घेतले. हिरालालने जरी रजियासाठी नव्या साड्या घेतल्या होत्या तरी 9 तारखेला दुपारी रजिया जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा ती स्वतः गुडलक लॉन्ड्रीत जाऊन धुवायला दिलेले आपले कपडे घेऊन आली होती. हिरालाल आपल्यासाठी नव्या साड्या घेणार आहेत याची तिला कल्पना नव्हती. यात एक घटना आणखीन घडली होती. रजिया जेव्हा लॉन्ड्रीत गेली होती तेव्हा त्या लॉन्ड्रीचा मालक कुठेतरी बाहेर गेलेला होता. रजियाला लॉन्ड्रीत नव्या नोकराने कपडे दिले होते. पुढे वागळे जेव्हा या लॉन्ड्रीत येऊन चौकशी करत होते तेव्हा हा नोकर रजेवरचा होता. तो जर तेव्हा लॉन्ड्रीत असता तर कदाचित रजियाची ओळख लवकर पटली गेली असती. रजियाने ज्या आपल्या साड्या गेस्ट हाऊसमध्ये आणलेल्या होत्या त्याच साड्यांवर वागळेंना लॉन्ड्री मार्क आढळले होते. हिरालालच्या ट्रंकेत काच के सपने या कादंबरीचं आकर्षक मुखपृष्ठ होतं. हे पुस्तक हिरालालने मागे कधीतरी विकत घेतलं होतं आणि कव्हर खराब होऊ नये म्हणून ते कव्हर त्यांनी काढून ट्रंकेत ठेवलं होतं. कादंबरी प्रणयप्रधान होती आणि त्या कथानकाला साजेसं चित्र कव्हरवर होतं. हे चित्र रजियाला खूप आवडलं होतं आणि तिने चित्र केबिनमध्ये टेबलावर फ्रेमसारखे उभे ठेवले होते. हिरालाल गेस्ट हाऊसमध्ये रजियाबरोबर चैन करत होता. सबंध दिवस आणि रात्र तो रजियाच्या सुखद सहवासात काढत होता. शरीर सुखाची इच्छा तो पुन्हा पुन्हा भागवून घेत होता. पण एवढं असूनही त्याच्या मनातील राक्षसी विचार कमी झाले नव्हते. उलट ते थोडेफार वाढलेच होते. दिनांक 11 रोजी दुपारी हिरालाल चोर बाजारात गेला आणि 1.5 फूट लांबीचा एक धारदार चॉपर त्यानं विकत घेतला. हा चॉपर एका कागदात बांधून त्यानं गेस्ट हाऊसमध्ये आणला. हे काय आहे असं रजियाने विचारलं तर शूटिंगसाठी हवंय अशी तिला थाप मारू असं तिने ठरवलं होतं. पण चॉपरबद्दल रजियाने त्याला काहीच विचारलं नाही. त्या दिवशी संध्याकाळी ते दोघे फिरायला गेले आणि रात्री गेस्ट हाऊसवर परतले. गेस्ट हाऊसवर रजियाला सोडून तो पुन्हा बाहेर पडला आणि एका दुकानातनं त्याने एक नवीन कुलूप विकत घेतले. यानंतर वाटेत एका अड्ड्यावर दारू पिऊन हिरालाल 11च्या सुमारास गेस्ट हाऊसवर परतला. रजिया त्यावेळी झोपलेली होती. पण तिनं उठून दार उघडलं आणि हिरालालला आत घेतलं. ते दोघे एकाच पलंगावर झोपत होते. हिरालालनं त्या रात्री 2-3दा आपली शारीरिक इच्छा पूर्ण करून घेतली. रात्री 1 वाजता हिरालालनं रजियाला आपल्या मिठीतून मुक्त केले. रजिया खूप दमली होती. कशीबशी आपली साडी नेसून रजियाने पलंगावर अंग टाकले आणि तिला लगेच झोपही आली. पण झोपला नव्हता तो हिरालाल. आता त्याच्या नजरेसमोर पुन्हा रजिया आणि तिचा तो मित्र उभा राहिला. हिरालाल पुन्हा विचार करू लागला आणि विचार करता करता तो कासावीसही झाला. तेव्हा पहाटेचे 3 वाजले होते. हिरालाल पलंगावरून उठला आणि त्यानं पलंगाखाली ठेवलेला चॉपर बाहेर काढला. या चॉपरचा कागद त्याने सोडला आणि रजियाकडे पाहत क्षणभर तसाच उभा राहिला. त्या केबिनमधील दिवा जरी बंद होता तरी रस्त्यावरचा उजेड केबिनमध्ये येत होता. रजिया शांतपणे झोपली होती. आपल्यासमोर आपला प्रियकरच मृत्यूच्या रूपात उभा आहे याची तिला जाणीव झाली नव्हती. आपल्या प्रियकराला आपला देह दान करून दमली भागलेली रजिया गाढ झोपली होती. पण त्या दुर्दैवी तरुणीला हे माहीत नव्हते
की ज्याला आपण आपला देह अनेकदा दान केला आहे तोच आपल्या आता देहाचे 2 तुकडे करण्याच्या पवित्र्यात उभा आहे. हिरालालनं चॉपरवरील आपली मूठ घट्ट केली आणि त्याने हात उचलला. आता त्याची नजर रजियाच्या गोऱ्यापान मानेवर खिळली होती. हिरालालने एक क्षण पुन्हा आपल्या मनाशी निश्चय केला आणि एकच क्षण आणि पुढच्या क्षणाला त्यानं आपल्या अंगातील सारा जोर एकटवून रजियाच्या मासल मानेवर अत्यंत जोरदार फटका मारला. हा घाव रजियाच्या नेमका कंठावर बसला आणि रजियाचा कंठ फोडून तो धारदार चॉपर तिच्या अर्ध्या मानेत तुरतून बसला. या एकाच घावानं रजिया जागच्या जागी गतप्राण झाली. तिला काही हालचाल करताच आली नाही. तिला काही ओरडता पण आले नाही. इतका जबरदस्त घाव हिरालालने घातलेला होता. हिरालालने रजियाच्या मानेत रुतलेला चॉपर बाहेर काढला. त्याबरोबर रजियाच्या मानेखाली रक्ताचं थारोळं निर्माण झालं. लाल भरडक रक्ताने अंगावरचा पांढरा पलंगपोस माखून गेला. रजिया जागच्या जागी खलास झाली होती. परंतु ती खलास झाल्यानंतर हिरालालने शांत व्हावे की नाही, पण तो शांत झाला नाही. त्याने उजव्या हातात रजियाचे केस धरले, तिची मान थोडी उचलली आणि उजव्या हातातील चॉपरने तो तिची मान झटझट चिरू लागला. एखाद्या दंडेवाईक कसायाने बाजारात एखाद्या कोंबडीची मान शांतपणे चिरावी तसाच हिरालाल शांतपणाने रजियाची मान चिरत होता आणि पुढच्या काही मिनिटात रजियाचं शिर आणि धड वेगळं झालं. हिरालालने हे शिर आपल्या दोन्ही हाताने उचललं आणि क्षणभर तो आपल्या हाताच्या ओंजळीत असलेलं आपल्या प्रेयसीचं शिर पाहू लागला. त्याच्या या धाडसाची कमालच म्हणावी लागेल. यानंतर त्यानं ते शिर आपल्या एका शर्टावर ठेवलं आणि त्यात ते शिर गुंडाळलं. या शर्टावर त्याने आणखीन 1-2 कपडे गुंडाळले आणि एका लहान गोंडपाटात हे पार्सल बंद केलं. पलंगावर रक्ताने माखलेला चॉपर होता. तो त्याने पुन्हा पलंगाखाली ठेवला. आणखीन काही कपडे गोळा करून त्याने हा कापडी गोळा रजियाच्या धडावर शिराच्या जागी ठेवला. यानंतर त्याने त्याच गोळ्यावर टॉवेल टाकला आणि केबिनचं दार उघडून तो बाहेर आला. गेस्ट हाऊस ते वॉश बेसिन बाहेर होते. या वॉश बेसिनमध्ये त्याने आपले रक्ताळलेले हात धुतले आणि केबिनमध्ये येऊन त्याने आपले कपडे अंगावर चढवले. अंगावर कपडे चढवल्यानंतर हिरालालने मुंडक्याचे ते पुडके उचलले आणि तो केबिन बाहेर आला. यावेळी त्याने गेस्ट हाऊसचे कुलूप आतच ठेवले आणि आदल्या रात्री त्यानं ते खरेदी केलेलं नवीन कुलूप केबिनला लावून तो गेस्ट हाऊस बाहेर पडला. यावेळी रात्रीचे 3:30 वाजले होते आणि गेस्ट हाऊसमधील सारी नोकर मंडळी तेव्हा झोपलेली होती आणि म्हणूनच त्यावेळी हिरालालला गेस्ट हाऊसमधून बाहेर पडताना कोणीही पाहिले नाही. डंकन रोडवरून चालत चालत हिरालाल गिरगाव चौपाटीवर आला. इथे तो 3:45च्या सुमारास आला होता. रजियाचं शिर त्याला समुद्रार्पण करायचं होतं. आदल्या दिवशी ते दोघे जेव्हा फिरायला म्हणून चौपाटीवर आले होते तेव्हाच त्यानं शिर विसर्जनाचा हा बेत मनात आखून ठेवला होता. हिरालाल जेव्हा चौपाटीवर आला तेव्हा त्याला तिथे साध्या वेशातील काही पोलीस गस्त घालताना दिसले. या पोलिसांना पाहताच हिरालालच्या छातीत धस्स झाले आणि तो घाबरला आणि ते पोलीस आपल्याला पाहणार नाहीत याची काळजी घेत तो तिथून थेट बाणगंगेच्या रस्त्यावर आला. हा रस्ता पूर्ण निर्मनुष्य होता. हाच रस्ता पुढे राजभवनाकडे जात होता. हिरालाल चालत चालत या रस्त्यावर आला आणि तिथूनच तो पुढे जाऊ लागला. आपल्या हातातील या पार्सलचं काय करायचं असा त्याच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. तशात पोलिसांना पाहून तो घाबरला होता. हिरालाल जिथून जात होता तिथे उजव्या हाताला एक कठाडा होता आणि याच कठाड्याखाली राजभवनची बाग होती. तिथे अनेक वृक्षही होते. हिरालालने क्षणभर आपल्या मनाशी विचार केला आणि दुसऱ्या क्षणाला त्याने आपल्या हातातील रजियाचं शिर खाली फेकून दिलं. हे शिर खाली कुठेतरी अडकून राहील अशी त्याची कल्पना होती, पण ही त्याची कल्पना पुढे चुकीची ठरली. रजियाचं शिर वरच्या उतरंडीवरून घरंगळत थेट खाली येऊन पालापाचोळ्यात पडलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी हेच शिर नारायण माळ्याच्या दृष्टीस पडलं होतं. शिर फेकून दिल्यानंतर हिरालाल तिथून जो निघाला तो थेट दादरला येऊन स्टुडिओत आपल्या एका मित्राकडे झोपला. तो जेव्हा दादरला पोचला तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. मित्राच्या खोलीवर येताच आपण आत्ताच आउटडोअर शूटिंगवरून आलो आहोत असं त्यानं आपल्या मित्राला सांगितलं होतं. पुण्याचं हे संपूर्ण चित्र लोबो केसकर, जाल आणि वागळे यांच्या समोर आता उभं राहिलं होतं. केवळ संशयाने पछाडून हिरालालने रजियाचा असा भीषण शेवट केल्याचं समजताच सारे अधिकारी क्षणभर हळहळले. परंतु आता हळहळ व्यक्त करून काय होणार होतं? आता हिरालाल विरुद्ध जास्त पुरावा गोळा करणं आवश्यक होतं.
वागळेंनी हिरालालची अंगझडती घेतली. त्या झडतीत त्यांना हिरालालच्या खिशात एक नवी कोरी करकरीत चावी सापडली. ही चावी अर्थातच गेस्ट हाऊसच्या केबिनला लावलेल्या नव्या कुलपाची होती. वागळ्यांच्या ताब्यात ते कुलूप होतेच. त्यांनी पंचासमक्ष ती चावी कुलपाला लावताच कुलूप खाडकन उघडले गेले. आता हिरालालने ज्याच्याकडून एक कुलूप विकत घेतले होते त्याचा जबाब घेणं आवश्यक होतं. वागळेंनी हिरालालच्या हाताला बेड्या अडकवल्या आणि ते आपल्या स्टाफसह हिरालालला बरोबर घेऊन त्यानं ज्या दुकानातून कुलूप घेतले होते त्या दुकानात येऊन धडकले. वागळ्यांनी पुढे केलेले कुलूप आणि चावी त्याने ओळखली आणि हेच कुलूप आपण 11 तारखेला संध्याकाळी हिरालालला विकल्याचा जबाबही त्यांनी दिला. त्यानंतर वागळे चोर बाजारात येऊन धडकले आणि जिथून चॉपर विकत घेतला होता ते दुकानही हिरालालने वागळ्यांना दाखवले आणि त्या दुकानदाराचाही जबाब वागळ्यांनी घेतला. हिरालाल विरुद्ध परिस्थितीजन्य पुरावा भरपूर होता. तो रजियासह 3 दिवस आदर्श गेस्ट हाऊसमध्ये राहिलेला होता. त्या दोघांना एकत्र असे गेस्ट हाऊसमधील साऱ्या नोकरवर्गाने पाहिले होते. वागळ्यांनी त्यांचा तसा जबाब नोंदवला. हिरालालला केबिन देणाऱ्या शहांचाही जबाब नोंदवण्यात आला. याखेरीज आणखीन एक महत्वाची घटना घडली होती. 11 तारखेला रात्री 11 वाजता हिरालाल गेस्ट हाऊसवर परतला त्यावेळी तो दारू प्यायलेला होता. गेस्ट हाऊसमधील नोकर त्यावेळी जिन्यात बसले होते. दारू पिऊन झिंगत आलेल्या हिरालालला त्यावेळी त्यांनी पाहिले होते. म्हणजेच 11 तारखेला रात्री 11 नंतर हिरालाल केबिन नंबर 5 मध्ये होता ही गोष्ट उघड होती. पण तोच हिरालाल पहाटे 5 वाजता दादरला आपल्या मित्राकडे झोपला होता आणि आपण आत्ताच शूटिंगहून आलो आहोत अशी त्याने थाप मारली होती. म्हणजेच रात्री 11 ते 5 या दरम्यान हा गुन्हा केल्यानंतर हिरालाल पळून गेला होता ही गोष्ट उघड होती. वागळेंनी त्या मित्राचा जबाबही घेतला. हिरालालने गेस्ट हाऊसच्या रजिस्टरमध्ये बाबूलाल तिवारी असं नाव लिहून दादरचा जो खोटा पत्ता लिहिला होता ते हस्ताक्षर पुढे हिरालालच्या हस्ताक्षराचे नमुने घेऊन हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवले होते. त्या नमुन्याची छाननी होऊन रजिस्टरमधील हस्ताक्षर हिरालालच्याच असल्याचे सिद्ध झाले होते. 10 तारखेला हिरालालने रजियासाठी ज्या साड्या आणि सँडल्स घेतले होते त्या दुकानदारांचे जबाब वागळेंनी घेतले होते. या खरेदीच्या वेळी हिरालाल बरोबर रजिया देखील दुकानात आलेली होती असा जबाब या दुकानदारांनी दिलेला होता. हा सारा पुरावा एकत्र करून आणि संबंधित मंडळींचे जाबजबाब घेऊन या पुराव्याला वागळेंनी डॉक्टरांचा रिपोर्ट जोडला आणि हिरालालवर खुनाचा खटला भरला. पुढे हाच खटला सेशन कमिटीहून त्यावेळी अस्तित्वात असलेल्या ज्युरी पद्धतीनुसार सन्माननीय ज्युरींसमोर सुनावणीस निघाला. हेडलेस बॉडीचे प्रकरण स्थानिक वर्तमानपत्रात बरेच गाजले. कोर्टात हा खटला ऐकण्यासाठी लोकांची झुंबड उडत होती. याशिवाय या खटल्याचं विशेष आकर्षण हे होतं की हिरालालचं वकीलपत्र मुंबईतील नामांकित अशा 5 वकिलांनी घेतलं होतं. तेही कोणती फी न घेता. कोर्टात कायद्याचे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. अनेक डावपेच लढवण्यात आले. परंतु सरकार पक्षातर्फे वागळेंनी सादर केलेला पुरावा बिनतोड होता आणि हा पुरावा ज्युरी सदस्यांनी ग्राह्य मानून हिरालालला दोषी ठरवले. ज्युरींच्या या मताशी सेशन्स जज सहमत झाले आणि हिरालालला अमानुष खून केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा ऐकताच हिरालाल गडबडला. परंतु पुढे त्याने आपल्या शिक्षेविरुद्ध हायकोर्टात अपील केले. या अपिलात सेशन कोर्टात झालेली हिरालालची फाशीची शिक्षा रद्द होऊन हायकोर्टात हिरालालला जन्मठेपची शिक्षा सुनावली गेली आणि अशा तऱ्हेने हेडलेस बॉडी प्रकरण निकालात निघाले. श्रीकांत सिनकर या कथेबद्दल असं म्हणतात की त्यांनी अनेक कथांमधून असं म्हटलं आहे की खुनाचं शेवटचं टोक अमाप पैसा, गुंडगिरी किंवा सुंदर स्त्री हेच असू शकतं. हिरालालच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. रजियाबद्दल हिरालालच्या मनात जबरदस्त प्रेम भावना होती. आपली प्रेयसी दुसऱ्या कोणाबरोबर तरी बोलते आहे, फिरते आहे ही गोष्ट हिरालालला सहन न होणं हे साहजिक होतं. पण प्रश्न एवढा होता की रजिया बदफैली होती का? तिचं खरोखरच आणखीन कोणावर प्रेम होतं का? ती आणखीन कोणाबरोबर फिरत होती का? प्रेमांध झालेल्या तरुणाला संशयासाठी एखादी क्षुल्लक घटना पुरेशी होते. हिरालालला रजिया कोणाबरोबर तरी बोलताना दिसली होती आणि त्याच्या मनात संशयाचं भूत कायम ठाण मांडून बसलं. हिरालाल सांगत होता म्हणून ही गोष्ट खरी मानायची एवढंच. बाकी रजियाच्या चारित्र्याबद्दल संशय घ्यावा असा एकही साधार पुरावा हिरालालपाशी नव्हता.
त्याला अटक झाल्यानंतर त्याने वागळेंना हिंदीमध्ये जे सांगितलं ते श्रीकांत सिनकर हे लेखक आता मराठीत सांगत आहेत. हिरालाल वागळेंना म्हणाला होता, साहेब, रजिया या जगात जिवंत नाही याचं मला मुळीच वाईट वाटत नाही. पण जिच्यावर माझं प्रेम होतं, जिच्यासाठी मी वाटेल तो त्याग करण्यास तयार होतो, जिच्याबरोबर मी शरीर संबंध ठेवला, त्या माझ्या रजियाला दुसरा कोणी स्पर्श करतोय ही कल्पना मला सहन होत नव्हती. मी भ्रमिष्ट होत होतो. कदाचित मी आत्महत्याही केली असती. माझ्या जिवंतपणी रजिया दुसऱ्याची झाल्याची मी पाहू शकलो नसतो. आज रजिया जिवंत नाही, पण मी जिवंत असेपर्यंत ती दुसऱ्या कोणाची होऊ शकली नाही हेच मी माझे भाग्य समजतो. बस, हिरालालच्या या कहाणीबद्दल मला आधी काही सांगायचं नाही.